नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्ही बघू शकता आज आपल्याकडे कोण आले ते म्हणजे सफरचंद नाटकाची टीम आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते शंतनू मोघे आणि शर्मिला शिंदे आपल्या सोबत आहेत आणि बाकीच्यांची मी ओळख ओघाने करून देईनच, पण आज आपण या नाटकासंदर्भात जाणून घेणार आहोत आणि बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी सफरचंद नाटक पाहिलं असेल थिएटरला जाऊन आणि त्याचा अनुभूती पण त्याची घेतली असेल, पण आज यांच्याशी संवाद साधून आपल्याला फार मजा येणार आहे आणि ऍक्च्युअल आपण जाणून घेणार आहोत सफरचंद नाटकाबद्दल. तर सरगम आणि अमरदीप निर्मित तसंच कल्पकला प्रकाशित सफरचंद हे एक नवीन नाटक आपल्या बरंच म्हणजे खरं तर आता जुनं झालं कारण बरेच प्रयोग झाले आणि खूप लोकांनी किंवा प्रेक्षकांनी त्याला वाखाणलेलं आहे. उत्तम असं नेपथ्य आणि सगळ्या कलाकारांचं काम असं सगळ्याच बाजूने हे उत्तम नाटक आहे. सगळ्या पेपर वर्तमानपत्रामध्ये वगैरे खूप चांगले रिव्ह्यूज सफरचंदला मिळाले आहेत, काही अवॉर्ड्स पण सफरचंदला मिळालेले आहेत. तर सुरुवात अर्थातच मेन ऍक्टर आपल्या सरांकडनं करूया. शंतनूला मी विचारेन की तुम्ही हे नाटक म्हणजे अर्थातच संहिता बघूनच सिलेक्ट केलं असेल, पण चोखंदर तुम्ही कुठलीही भूमिका स्वीकारताना तुम्ही विचारपूर्वक कुठलीही भूमिका विचारपूर्वक स्वीकारता आणि तशी ती अभ्यासपूर्ण साकार करता. तर या तुमच्या भूमिकेबद्दल तर ऑफकोर्स सांगालच तुम्ही, पण हे नाटक निवडण्यामागे आणि हे नाटक नेमकं काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नक्कीच. सर्वप्रथम तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. मी आता जसं म्हणाल तसं सफरचंद एक अत्यंत भव्य असं मराठी नाटक रंगमंचावर आलेलं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की हे नाटक मी का निवडलं, तर याची दोन मुख्यत्वे कारणं ही की एकतर ह्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ना फार अफलातून आहे. म्हणजे असं मराठी रंगभूमीवर खूप वर्षांमध्ये असं आलेलं नाही. तर ही तिची फार मोठी जमेची बाजू. दुसरं म्हणजे कॉन्टेंट. त्याच्यात जो आपण एक माणुसकीचा संदेश देतो आहोत ना, तो फार महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आणि माझं नेहमी असं म्हणणं असतं की आपण जेव्हा जेव्हा काहीतरी कलाकृती घेऊन प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा त्यांच्या एंटरटेनमेंट सोबतच त्यांना थोडासा काहीतरी एक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून काहीतरी एक संदेश देता आला तर सोने पे सुहावे असतं. तर हे दोन्ही ह्याच्यात असल्या कारणानं परत त्यातून मला जी भूमिका त्यांनी विचारली होती निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी ती मध्यवर्ती होती. फार चॅलेंजिंग ऍक्टर म्हणून अशी होती की ज्या वयाचा मी नाहीये त्या वयाची ती भूमिका आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या म्हणजे वयस्कर भूमिका सादर करणं ही पण एक चॅलेंज असतो ऍक्टरसाठी आणि जे जेव्हा छान होतं त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन पण तेवढंच असतं. सो असे अनेकविध हे होते त्याच्यात की सफरचंद हे नाटक आवर्जून करावं असं वाटलं मला. आणि तुमच्या आता भूमिकेबद्दल सांगाल? हो, मी या सफरचंद नाटकामध्ये मोहम्मद अब्बास सिद्दीकी, मोहम्मद चाचा नावाची भूमिका साकारतो आहे. साधारण एक 70-75चा एक वृद्ध आहे जो काश्मीरच्या म्हणजे एलओसीच्या फार एका जवळच्या गावामध्ये राहतो. तिकडे फार वस्ती नाहीये. तो आणि त्याचा एक मित्र एवढे दोघंच असतात तिकडे. आणि काश्मीरमध्ये एलओसीच्या जवळ प्रामुख्याने ज्या ज्या काही घटना घडत असतात अगदी दररोज त्याचा साक्षीदार असलेला हा माणूस आहे. त्याने आतापर्यंत सगळं बघितलेलं आहे आणि हे करत असताना सगळ्यात आधी म्हणजे मुख्य गोष्ट ही की तो आर्मीमध्ये होता, इंडियन आर्मीमध्ये. त्यामुळे त्याला ह्या दोन्हीचे वेगळे आस्पेक्ट्स आहेत त्या भूमिकेला. म्हणजे आर्मीमध्ये असल्यामुळे देशप्रेम आणि त्याचा जो एक आपला इसेन्स असतो तो त्याच्यात आहेच, पण त्याचबरोबरीने त्याच भागात नंतर रिटायर झाल्यानंतर राहत असल्यामुळे आर्मीमध्ये असतानाची एक वेगळी लाईफस्टाईल आणि तिकडे ऍक्च्युअली गावामध्ये राहून जे जे काही बघावं लागतं या दोन्हीचा एक मस्त मिलाफ आहे याच्यात. आणि ह्या नाटकामध्ये असं होतं की मोहम्मद चाचाच्या घराच्या जवळपास एक घटना घडते आणि त्या घटनेत अजून 2 पात्र मोहम्मद चाचाच्या घरी येतात आणि तिथपासून हे नाटक सुरू होतं. आणि फार म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे पडदा उघडल्यापासून तुम्ही होडीतनं येता आणि ते असं रोमांचकारी आणि थ्रिलिंग असा अनुभव सुरुवातीपासूनच आपल्याला अनुभवायला मिळतो की आता पुढे काय घडणार, आता पुढे काय घडणार. ही जी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता निर्माण होते ती अगदी शेवटपर्यंत म्हणजे शर्मिला होडीतनं येते तोपर्यंत ते उत्सुकता ताणली जाते. तर आता मी शर्मिलाकडे जाते. शर्मिला, तुझ्या भूमिकेबद्दल सांगशील आणि एकंदरीतच तुझ्या नाटकाच्या अनुभवाबद्दल.
अनुभव सांगायचा झाला तर मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच सांगते की आय एम सुपर लकी आणि आम्ही सगळेच खूप लकी आहोत की असं नाटक मिळालं आणि मराठी थिएटर इंडस्ट्रीला अभिमान वाटावा असं नाटक आलेलं आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांमध्ये काम करते तर मला आता यापुढे अजूनही मी सांगतेच पण यापुढे देखील मला कधी कुठल्या हिंदी सेटवर किंवा अमराठी एखाद्या कलाकारांनी विचारलं आपल्या थिएटर इंडस्ट्रीबद्दल तर मला खूपच प्राऊडली सांगता येईल की सफरचंद सारखं नाटक आमच्याकडे आहे आणि ते सगळ्यांनी बघावं आणि कितीतरी हिंदी फिल्म्समध्ये काम करणारे लोक किंवा थिएटरमध्ये काम करणारे लोक हे नाटक बघायला आली आहेत आणि आय एम शुअर अजूनही येणार आहेत आणि ते सगळे खूपच एस्टॉनिश्ड आणि खूप सरप्राईज होत आहेत की असं नाटक करण्याचं धाडस केलं आहे मराठी इंडस्ट्रीने आणि मला खूपच अभिमान आहे. मी आधी पण खूप लोकांना सांगायचे की आमची इंडस्ट्री खूप समृद्ध आहे, या नाटकं बघायला आता तर खूपच मी अजून जोशनी सांगू शकते. आणि जेव्हा हे नाटक माझ्याकडे आलं तेव्हा माझ्याकडे चॉईस होती खरं तर. त्याच वेळी आदल्या दिवशी मला एक नाटक ऑफर झालं होतं आणि नेक्स्ट डे मला सफरचंद ऑफर झालं आणि इट इज ऑब्व्हियस की मी हेच नाटक घेणार होते कारण ह्या नाटकाला कोण नाही म्हणेल. पण ऍक्च्युली हे मला माहिती नव्हतं. आता आपण इतक्या दिवसांमध्ये कधीच बोललो नव्हतो पण हे जेव्हा नाटक मला ऑफर झालं तेव्हा माझ्याकडे 3 नाटकं होती आणि खरंच असे एक फारच बिझी अजिबात नाही. तुम्हाला माहितीये का हे आमच्या इंडस्ट्रीचं दुःख आहे माहितीये का. जेव्हा काम नसतं ना तेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष घरी बसता पण जेव्हा काम येतं तेव्हा चहू बाजूनी येतं की ते सोडावं लागतं. त्यामुळे आम्हीच लॉसमध्ये असतो नेहमी दोन्ही बाजूने. हो पण त्याच माझंही तसंच होतं तिच्यासारखं की सफरचंदचा ग्रँजर आणि सफरचंदचा कॉन्टेंट बघता या नाटकाला प्राधान्य देणं याला काही पर्यायच नव्हता दुसरा. येस आणि एक नॉच वर आपण एक नाही मी बरेच नॉचेस वर आपण घेऊन गेलोय मराठी थिएटर इंडस्ट्रीला असं मला वाटतंय. आणि ह्याच्यानंतर याच्यासारखं नाटक याच्यानंतर किती लवकर पुन्हा असं नाटक येईल मला माहिती नाहीये कारण ही सुवर्ण संधी हातातून गमवायची नाही. नक्कीच नक्कीच. आणि ते ना बघताना जितकं छान वाटतं ना तितकंच ते ना सगळं मॅनेज करायला फार अवघड आहे. पांढरा हत्ती म्हणजे हे सगळं जे आहे ना कम्प्लीट खर्चिक गेम आहे हा. आणि म्हणूनच इतर प्रोड्युसर्सचं धाडस झालं नाही जे आमच्या प्रोड्युसर्सनी केलं आणि आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. 3 जण भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले आणि अजय कासोडे यांनी ही हिंमत दाखवली की इतकं मोठं भव्य दिव्य नाटक लोकांसमोर आणावं आणि ते तग धरून त्याचे सातत्यानं प्रयोग करत राहावं. त्यामुळे हॅट्स ऑफ टू देम. आता हे नाटक बघून बरीचशी लोक थोडंफार यातलं काही घेऊन करण्याचा प्रयत्न करतील सुद्धा पण मग ते आय एम नॉट डिस्करेजिंग एनीवन पण ते थोडंसं कॉपी केल्यासारखं वाटू शकतं पण अगदी ओरिजिनल कॉन्टेंट याच्यापेक्षा पूर्ण वेगळा कॉन्टेंट यायला थोडा वेळ लागेल मला असं वाटतं. त्यामुळे जोपर्यंत हे नाटक आहे त्याचा पुरेपूर आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. आणि सगळेच मुद्दे त्यात आलाय. सफरचंद आलाय, दहशतवाद आलाय आणि भारत आणि पाकिस्तान यामध्ये जी तेढ आहे ती पण आलेली आहे तुमच्या दोघांच्या अभिनयामधून. तर झेलम कॅरेक्टर बद्दल तू सांगशील? झेलम नदी 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 स्त्रीलिंगी आणि तू पूर्ण नाटकभर अशी खळाळत राहिली. खूप छान. थँक्यू. आणि स्त्रीला जसं आपण जननी माता म्हणतो प्रेमाचं प्रतीक आहे तसंच नदी सुद्धा आहे. ती तिच्या काठाशी अख्खं गाव वसवते, ते पोचते किंवा रौद्र रूप सुद्धा आहे नदीचं. कधी नदीचं पाणी वरून बघितल्यावर शांत वाटतं, कधी ते इतकं भयानक वाटतं, त्याचा फोर्स इतका असतो. तसंच हे पात्र आहे. मला असं वाटतं एक रूपक म्हणून वापरलंय लेखिकेने. एकदम इंटेलिजंटली हे पात्र डिझाईन केलंय. किती प्रेमळ पण आहे. तिचं रौद्र रूप सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. आणि जसं झेलम नदीचा उगम भारतात होतो पण ती वाहत पाकिस्तानाकडे जाते तसंच काहीतरी या पात्राचं आहे. या पात्राचा सीमेच्या दोन्ही बाजूच्या देशांशी काहीतरी संबंध आहे. तो काय तुम्ही नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेलच. शिवाय लोक येतात जातात, नदी कुठे जात नाही, नदी तिथेच असते, कायम असते. त्यामुळे नदीच्या पोटात बऱ्याच गोष्टी असतात. तिने बरंच काही सामावून घेतलेलं असते, ज्याकडे बऱ्याच सिक्रेट्स असतात. नदीचं पाणी वरून बघितल्यावर कळणार नाही की तिच्या आतमध्ये काय आहे. तसंच काहीच हे पात्र आहे. ह्या पात्राने खूप काही सप्रेस केलेलं आहे आतमध्ये आणि तिच्या मनात बरंच काही आहे जे हळूहळू बाहेर पडतं. तर आय थिंक सिम्बॉलिकली हे पात्र डिझाईन केलं आणि फार सुंदर केलेलं आहे हे पात्र डिझाईन. ते मी प्ले करते. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट.
आणि जेव्हा तुला म्हणजे आधी तू शांत अशी गोड आणि अशी मस्त असतेस आणि नंतर जेव्हा तुला कळतं की आपल्या पतीचा मारेकरी हा आपल्या ओके बरं ठीक आहे चालेल बरं ठीक आहे. मग मी आता आपल्या निर्मात्यांकडे वळते. निर्माते म्हणजे आपले प्रवीण भोसले सर आहेत, त्यांचे चिरंजीव म्हणजे पुढील पिढी आलेली आहे. येस आणि खूप म्हणजे वैविध्य आहे. म्हणजे ते धुकं साकार करणं, नंतर ती बाग दाखवणं आणि बरेच स्टंट सुद्धा तुम्ही केलेले आहेत. फिरता रंगमंच पण आहे. हे सगळेच तुम्ही कसं काय कोणाची क्रिएटिव्हिटी होती आणि ते कसं तुम्ही साकार केलं, म्हणजे बऱ्याच जणांचं याच्यामध्ये कंट्रीब्युशन आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगावं तुम्ही. तर ह्या सगळ्यांचं क्रेडिट मोस्टली तर आमच्या डिरेक्टरला जातं. तर या सगळ्यांचं क्रेडिट तर आमच्या डिरेक्टरला जातं. हे सगळं व्हिज्युअलायझेशन वगैरे सगळं त्यांचंच असतं. आम्ही कोणी इमॅजिन पण नव्हतं केलं की अशी नदी येईल आणि हे. आणि आम्हाला मेन त्रास झाला ते सेट डिझाईनचा. म्हणजे आम्ही इंडस्ट्रीमध्ये 3-4 जणांकडे गेलो. नंतर मग आम्हाला संदेश भेटले. ते आम्हाला देवासारखे भेटले खरं तर. आणि नंतर आम्ही त्यांना स्टोरी वोरी सगळी ऐकवली. आपला लेख आम्ही सगळं बसलो, आम्ही डिस्कस केलं आणि अगदी एका आठवड्यात त्यांनी पूर्ण डिझाईन आणून दिली आणि ती आम्ही फायनल केली. तो फिरता रंगमंच हे. आणि खूप वर्ष झाली आपलं रंगभूमीवरती फिरता रंगमंच नव्हता आला, तेही 2. आणि हे वेगळंच होतं. आपलं नॉर्मल घर नाही, हे नाही, शामलाची बाग आहे, नंतर ती फिरते, नंतर नदी दाखवायची असते. ते छोटे छोटे टेक्निकल पार्ट्स संदेश सरांनी एकदम प्रॉपरली हे केले. आणि तसंच व्हिज्युअलायझेशनचं सगळं क्रेडिट जातं राजेश सरांना. कारण की ते असे होते ना, आम्हाला एक व्हिज्युअलायझेशनचा सीन करायचा होता आणि आम्ही त्यांना जे आणून दिलं ते सॅटिस्फाईड नव्हते. मग ते जाऊन ते स्वतः मार्केटमध्ये जाऊन फिरले आणि ती मशीन आम्हाला आणून दिली. आम्हाला कुठे सापडून नाही, पण ते असे एकदम म्हणजे हे मला करायचंच आहे असे ते आमचे डिरेक्टर. तुम्ही विचारू शकता सगळ्यांना. आणि ते होळीचं तर फारच भावतं. होळीतलं दोघे येतात तेव्हा फारच छान वाटतं. आम्ही स्टार्टिंगला फक्त नंतर मग जो काही तो नदीचा आम्ही दाखवतो ते सगळं म्हणजे राजू सरांचं खूप मोठं हे आहे. आणि हे आम्ही सुरुवात केलं होतं 2019 मध्ये. पहिला आम्ही गुजरातीमध्ये आणलेलं भरत नारायणदास ठक्कर यांनी गुजरातीमध्ये आणलेलं. आणि तेव्हा माझ्या बाबांनी तेव्हा प्रवीण भोसलेनीच हे सेट एक्झिक्यूट केलं होतं. आणि तेव्हा आमचे निर्माते प्रवीण भोसले आणि अजय कासोड यांनी बघितलं हे आम्हाला मराठी रंगभूमीवरती आणायचंच आहे. हा त्यांचा मेन हेतू होता. पण त्याच्यानंतर मग कोविड आलं, मग लांबला गेलं. पण त्यांना हे आणायचंच होतं आणि हे त्यांनी आणणार. आणि ह्या दोघांचा आता मी एक रिव्हील नाही करत आहे, पण हे दोघं डान्स करतात तेव्हा सुंदर असा बर्फ पडतो. ते किती फार आल्हाददायक आणि खरं ऍक्च्युअल सगळ्यांना प्रेक्षकगृहामध्ये सगळ्यांना काश्मीरमध्ये असल्याचा फील येतो. आणि मी काश्मीर विसरून जाते की दादा शिवाजी मंदिरला आहे. स्वतः कधी काश्मीरला गेले नाही, पण या नाटका थ्रू मी गेले. जेवढं काश्मीर मी बघितलंय ते या नाटकातच बघितलंय. सगळे असेच बोलतात आम्ही काश्मीरला गेलो नाही पण नाटक. खरं म्हटलं ना, मी पण शिवाजी मंदिरला गेलं की शिवाजी मंदिर विसरतो, आपण दादरमध्ये आहोत हे विसरतो आणि अगदी काश्मीरमध्ये गेलो असाच फील येतो. आता मी संजय दादांकडे बोलते. तुमच्या रोल बद्दल सांगा. म्हणजे थोडं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कळतं की तुम्ही बहुतेक दहशतवादी असणार असं थोडं थोडं वाटतं. आणि मग तुम्ही जेव्हा आपली दहशतवादीच आहे नाही दहशतवादी आहे, पण त्याच्या मागे सुद्धा एक कुठेतरी का हा माणूस दहशतवादी झाला, की का हा माणूस दहशतवादी झाला, याच्या परिस्थितीमुळे हा दहशतवादी झाला हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो थोडासा म्हणजे आपल्याला रिव्हील करायचं नाही म्हणून मी थांबवते. येस येस. तर थोडं तुमच्या रोलची आउटलाईन थोडीशी सांगा. माझ्या पात्राचं नाव आहे अनवर आणि मी पाकिस्तानातून भारतात म्हणजे जो काश्मीरचा एलओसीचा प्रांत आहे त्या प्रांतात आलोय, अर्थात दहशतवादी कारवायांसाठी. आणि हे करताना एका प्रसंगामुळे मी मोहम्मद चाचांच्या घरात अडकतो. तिथेच काही कारणामुळे झेलम सुद्धा येते. आणि झेलम ही एक भारतीय काय म्हणू आपण त्याला, भारतीय किंवा काश्मीरी मिलिटरीमध्ये पती असतात, त्यांची मेसेज असते ती पण आहे त्या. शांत घेत मी असं करणार. बरोबर, सॉरी. तर मी तेच की त्यांचं त्या ज्या आहेत त्या झेलम ज्या आहे, झेलम जे पात्र आहे ते एक काश्मीरी आहे किंवा एक हिंदुस्थानी मिलिटंट आहे ती. आणि अशी 2 वेगवेगळ्या आयडिओलॉजीची माणसं अशा एका माणसाच्या छत्रछायाखाली भेटतात ज्याचा आयुष्याचा अनुभव खूप दांडगा आहे, ज्यांनी
जो स्वतः काश्मीरमध्ये असून सुद्धा भारतीय सेनेचा एक एक्स आर्मी ऑफिसर होता. त्यामुळे त्यांनी काश्मीरी लोकांविषयी देशात पाकिस्तानात परदेशात असलेले अप्रोच, तिकडच्या लोकांचं जे काही दुःख आहे सगळं अनुभवलं आणि अनुभवातनं निर्माण झालेला त्याचा जो काही अनुभव आहे आणि त्यामुळे त्याचा जगण्याकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्याच्या मोहम्मद चाचांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तो उतरला. त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठा प्रसंग घडून गेलाय जो त्यांना त्यांच्या या अनुभवामुळेच घडून गेला म्हणायला गेलं तर. अशा व्यक्तीच्या छत्रछायाखाली ही दोन विरुद्ध टोकाची माणसं जेव्हा भेटतात तेव्हा काय होतं आणि त्याच्यात अर्थातच मसाल्यांसारखे आमचे प्रमोद चेलार सर म्हणजे श्यामलाल सर आहेत. आणि मग याच्यातनं काय घडतं हे नाटक, यातलं माझं पात्र जे आहे ते अनवर साहेब म्हणाल्याप्रमाणे की मी पाकिस्तानी आहे, मी ब्रेन वॉश आहे, मला जे आपल्याकडे कसाब आला होता अजमल कसाब, तेव्हा त्यांनी जे सांगितलं किंवा 1993च्या ब्लास्टमध्ये जे ज्यांना ट्रेन करायला तिकडे नेलं होतं त्या लोकांनी जसं सांगितलं की त्यांना ट्रेन करून त्यांना कसं ब्रेनवॉश केलं जातं आणि ते ब्रेनवॉश केल्यानंतर एखादा हळवा माणूस सुद्धा किती टोकाचा बनू शकतो याची प्रतिकृती किंवा याचं एक रूप म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजे अनवरचं पात्र. ओके शंतनू, आता तू आपल्या काही जण आलो आहोत आपल्या टीम मधले थोडेच लोक आले आहेत, तर आता तू बाकीच्या तुझ्या सहकलाकारांबद्दल सांगशील, म्हणजे अमीर दादाबद्दल सांगशील किंवा श्यामलाल यांची प्रमोद शेलार यांनी भूमिका साकार केली आहे, बाकीच्या थोडं कॅरेक्टर्स थोडं. नक्कीच नक्कीच. आमची सगळी जी आर्टिस्टची टीम आहे ना ती अफलातून आहे यातली. सगळे दे आर ऑल व्हेरी वेल एक्सपिरियन्स्ड अँड व्हेरी फाईन ऍक्टर्स. आम्ही तिघं आहोत, त्याचबरोबरीने प्रमोद शेलार सर आहेत जे खूप एक्सपिरियन्स्ड नट आहे मराठी रंगभूमीवरचं. त्यांनी अनेक वर्ष काम केले. अगदी मला आठवतं ऑल द बेस्ट नावाचं एक नाटक आलं होतं जे खूप फेमस होतं, तेव्हापासून त्यांनी व्यावसायिक नाटकाची सुरुवात केली होती ते आजपर्यंत ते सतत रंगभूमीवर काम करतात. सफरचंद या नाटकामध्ये ते मोहम्मद चाचा म्हणजे माझ्या पात्राचा जो मित्र असतो श्यामलाल नावाचा त्याचं कॅरेक्टर प्ले करतात आणि फार गोड कॅरेक्टर आहे ते, फारच गोड कॅरेक्टर आहे ज्याची सफरचंदाची बाग असते. आणि दॅट ही म्हणजे द कॅरेक्टर श्यामलाल इज द ओनली लाइटर मोमेंट इन द होल नाटक. त्यामुळे ना तो आला ना की यार आता जरा रिलीफ फॅक्टर आला बरं का असं होतं. आणि प्रमोद दादा फार अफलातून काम करतात, ते काय सवालच नाही. म्हणजे इतकं गोड वाटतं ना ते बघताना किंवा लोकांनाही ते अप्रिशिएट करताना किंवा ते फार पोचतं की अरे हा आला आता हा काहीतरी हे करणार असं म्हणजे एक गमतीशीर काहीतरी. सिरियसली बोलला तरी लोक तसं अगदी त्याच्या विरुद्ध सुलेमान नावाचं एक पात्र आहे जे आमिर दादा प्ले करतात, आमिर तडवळकर. तर तो बेसिकली परत इंडियन मिलिटंट आहे काश्मीर मधला आणि हे मिलिटंट्सचं कामच असं असतं की इकडे काही सतत पहारा ठेवणं किंवा आपला दुश्मन कुठे घुसलेला नाहीये ना हे बघणं. आणि त्याच अनुषंगाने ते एकदा आमच्या घरी येतात, त्यांना काहीतरी एक खबर लागते आणि त्या दृष्टीने ते घरी येतात. तर ते थोडक्यात ना खूप दरारा असलेलं एक ते कॅरेक्टर आहे. आणि आमिर दादा जेव्हा ऍक्च्युअली स्पीकिंग जेव्हा एंटर होतात ना स्टेजवर, आम्ही सगळे स्टेजवरच असतो, आम्हाला ते ह्याच्यातनं दिसत असतं आणि समोर ऑडियन्स असतो, लोकांचं आईला असं होतं कारण हिज पर्सोना इज सो अमेझिंग. आणि त्या कॅरेक्टरसाठी वाटेल की हिमालयातला एखादा पर्वत नाही पण कमाल. आणि तो काम पण फार सुंदर करतो. त्याचे 2च सीन्स आहेत पण तो लय वाजवतो मस्त, त्यामुळे ते पण मस्त. आणि हो आणि म्हणजे लक्षात राहणारी आहे. तुम्ही जर गंमत बघितलीत ना सगळी कॅरेक्टर्स छोटी असू देत किंवा मोठी असू देत, प्रत्येक कॅरेक्टरनं आपल्याला जाताना लक्षात राहतं की अरे हा 2 सीनसाठीच होता रे पण हा माझ्या लक्षात आहे, हा ना थोडासा रिलीफ फॅक्टर होता हा माझ्या लक्षात आहे. हे दोघं तर मेनच होते हिरो हिरोईन, ते पण त्यांची मला लव्ह स्टोरी पण लक्षात आहे. तेव्हा जे काही कोणाची जी काही बलस्थानं असतील ना ती लक्षात राहण्याजोगी असतात. त्याचबरोबरीने अजून 2-3 कॅरेक्टर्स आहेत. एक अक्षय वर्तक म्हणून ऍक्टर आहे जो 2 हे करतो काय भूमिका करतो, वीरेंद्र प्रताप सिंग म्हणून आणि इब्राहिम. तर त्याच्यासाठी पण तो एक वेगळं आहे की एकाच नाटकात 2 वेगळे कॅरेक्टर्स करता येणं, दॅट इज अ लव्हली पार्ट. एक राशीद म्हणजे माझ्याच मुलाचं कॅरेक्टर आहे ते रुपेश खरे नावाचं एक ऍक्टर करतो, तो पण खूप सुंदर करतो. एकच सीन आहे पण फार इमोशनल सीन आहे, त्यामुळे तो त्याला फार मस्त करतो तो. एक राज आर्यन कासुर्डे म्हणून आहे, इज अ फर्स्ट टाइमर. त्यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केलेलं आहे आणि रॉ पण ऍक्सिडेंटली तो आला पदार्पणात म्हणजे काय ह्याच्यात रंगभूमीवर. पण तुम्हाला खरं नाही वाटणार की हे त्याचं पहिलं नाटक आहे, इतका तो कमाल आहे.
त्यामुळे म्हणजे मध्ये ती आम्हाला ह्याच्यात काय म्हणतात त्याला रिहर्सल मधली एक जी गंमत सांगतो तुम्हाला शेअर करतो की एक कोणीतरी कास्टिंग होतं त्यांच्यासाठी आणि ते काही 2 दिवस आले नाहीत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि हा आपला जनरली बाबांबरोबर आला होता काहीतरी जनरल टाइमपास करायला वगैरे. आणि नंतर ना तेव्हा सर राजेश सर होते जेव्हा नाटक बसवत होते आणि त्यांना एकदम म्हणाला अरे काय यार हा येत का नाही असं त्यांनी इकडे तिकडे तू काय इथे राहा हे बोल बैठ असं करून त्याला बसवलं आणि त्याला करवलं आणि त्याने ते इतकं सुंदर केलं. बरं ते हिंदीत आहे ना म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं की हा मराठी आहे पण त्याचे सगळे डायलॉग हिंदीमध्ये उर्दू मिश्रित आहेत पण तरी सुद्धा त्यांनी ते इतकं फॅन्टॅस्टिक केलं ना की आम्हाला खरंच वाटत नाही की हे त्याचं पहिलं काम आहे. कमाल फिनिशनी करतो नॅचरल वाटतं ना कारण तो जो दिसतो जसा आणि त्याचा इनोसेंट आणि एकदम मध्येच एक वेगळा आवाज येतो. आणि हे बऱ्यापैकी म्हणजे जे काही समीक्षणं पण आली आहेत त्यामध्ये पण हे नमूद केलंय सगळ्याच कलाकारांविषयी. पण माझं असं म्हणणं आहे की आता मोहम्मद चाचांविषयी किंवा आमच्याविषयी हे मेन्शन करणं जाणं स्वाभाविक आहे केलं जाणं कारण की आम्हाला लेंथ आहे तशी. पण बाकी जी छोटी छोटी पात्र आहेत त्यांनाही आवर्जून मेन्शन केलंय की त्यांनी खूप जास्त म्हणजे मला आठवतं सुप्रिया ताई आल्या होत्या पाठारे त्या पण हे त्यांनी नमूद केलं होतं की तुमचं छोट्यातलं छोट्या पात्राचं कास्टिंग पण इतकं परफेक्ट आहे आणि इतकं चांगलं काम करतात. त्यामुळे सगळ्यांचं जसं दादा अँड ऑल थँक्स टू अवर डिरेक्टर राजेश जोशी सर अँड अवर प्रोड्युसर्स की त्यांनी ना परफेक्ट टीम जुळवून आणली आणि लेखिका अनुवादिका वादच नाही. आणि मी आतापर्यंत तुमचे सगळे प्रयोग झाले आहेत त्याच्यामध्ये काय धमाल वगैरे झाली त्याविषयी सांगा. धमाल बऱ्यापैकी झाली प्रयोगांमध्ये कमी झाली पण रिहर्सल सिरियस नाटक असल्यामुळे नाही आमच्या सिरियस सिरियस नाटकात आमच्याकडे अशी गंमत होते की आमच्याकडे 2-3 लोक असे आहेत की ज्यांना हसणं कंट्रोल होतं. मी एक प्रमोद समोरच आणि रुपेश म्हणून हे 3 जे आहेत मला जे माहिती त्यांना हसणं कंट्रोल होत नाही. आणि असं बऱ्याचदा होतं की कोणीतरी काहीतरी माती खातं आणि समोरचा माणूस हसतो आणि मग हसणं आता असं आमिरदाचं उदाहरण झालं त्याच्यात एक वाक्य नाटकामध्ये की आमिरदा येतो आणि म्हणतो की अनवर हुसेन तो सीमा ओलांडून भारतात आला पाहिलंय का त्याला तर तो बोलताना असं बोलला की भारताची सीमा ओलांडून इकडे झालाय असं त्याने वाक्य आणि असं त्याच्यावर खूप हसायला आला म्हणून मान खाली घातली. मग त्याने तो पण माझ्याकडे बघेन आम्ही अख्खा सीन मग थोडं इकडे तिकडे बघत केला आणि त्याच्या ते पेहरावामध्ये ते लक्षात येत नाही पण तो असा एकदम मागे होतो. बंदुकीचा पण एक किस्सा आहे माझ्या बंदुकीचा. ओके मी त्याच्यावर बंदूक धरते तेव्हा एकदा चुकून एक वेगळी बंदूक आली होती आमच्याकडे ते होतं ना रिप्लेस करते मागे बऱ्याच असतात स्टॉकमध्ये त्या पेटीमध्ये तर एक खेळण्यातली बंदूक आली होती ज्यात पुढे असतं ना बारीक एक काय असतं ते प्लास्टिक ती गोळी असते छोटी ती हिरव्या रंगाची गोळी होती आणि मी त्याच्या तोंडावर अशी ती बंदूक पकडते आणि इतका सिरियस त्याला मारेन की काय असं वाटतं आणि हा हसत होता म्हणजे मला इतकं कॉमेडी आणि क्यूट दिसत होतं काळी बंदूक पिवळी गोळी आणि ती फक्त मला दिसत आणि मला असं होतं की हा का हसतोय मग पडदा पडल्यावर मी लिटरली विचारते संजय असं करत जाऊ नको का हसत होतास आम्ही हसलो तर की तिथे भयंकर दिसेल. आणि मोठे कलाकार ते मॅनेज करू शकतात म्हणजे असं ते ऑन द स्पॉट काय नाही मोठे बिडे काय खूप लोक मी बघितले तुम्ही बघा काहीतरी हसताना ते जेव्हा हसतात आमच्याकडे नाही आणि आमच्याकडे एक आर्टिस्ट आहेत ते एकदा असं नाटक चालू असताना त्यांचं काहीतरी झालं आणि त्याचा मोठा पॅच होता ते आपलं बोलतायत आणि ते ना स्वतः थोडंसं त्यांचं इकडचा शब्द तिकडे झाला आणि गंमत अशी होते इट वॉज सो नाईस ऑफ हिम की ते आर्टिस्टच स्वतः हसायला लागले स्टेजवर. त्यामुळे आम्ही आपले ऐकतोय की हा काय बोलतोय अच्छा हो हा बोलतोय हा एकदम हसायला काय लागला तर त्याला त्यांनीच ते शब्द इकडचे तिकडे गेले त्याचाच हसू आलं आणि तो त्याच्या त्या पॅच मध्ये तो पण हसला. त्यामुळे अशाही काही गमती होतात. सॉलिड आहे गंमत लाईव्ह परफॉर्म करताना या सगळ्या गोष्टी मजा आणतात आणि याच्यावर चर्चा होते ना विंगेत आल्यावर किंवा हो अरे तुला माहिती आज हा आईला हो वगैरे ऍज अ टिपिकल. एक दिवस ती मुवमेंटच घेतली म्हणतो आमचा राज आर्यन ब्लँकच झाला खुदा ऑफिस बोलून निघून गेला. अशा खूप गमती होतात किंवा झाड खूपच झाड फिरलं फिरायचं नव्हतं ते
ठीक आहे, ते टेक्निकल काही गोष्टी आहेत, पण त्या मजा येते. बरं त्या काय होतं ना, प्रेक्षकांना त्यातलं काहीही कळत नाही. हेच मी म्हणणार होतो की आम्हाला आमचं माहिती असल्यामुळे आम्ही नाही म्हटलं तरी 2दा कडे भिंतीत हात घालून अशा. हो, आम्ही आता तेच सांगणार होतो माहितीये का, सिरियसली मी माझ्याच घरी जातो आणि सेटिंगचा तो कधी कधी असा होतो ना की आपल्याला पटकन लावलेला असतो सेट आणि लेट झालेला असतो वगैरे, तर त्यांनी चुकून तो सेट लावत असताना आतनं कडी लावलेली होती मी घराच्या आतून, आणि मी माझ्याच घरी बाहेर न येतो आणि दार उघडतो तर दारच उघडत नाही, मग मीच बाजूनी असा हात घालतो आणि ती कडी उघडतो आणि हात जातो. पण ते लोकांना काही कळत नाही. आणि काही घरं आपण गोव्यात पण किंवा कोकणात पण असं असतात की आपण आपल्याला माहिती असेल, लोकांना माहित नसतं, त्यामुळे तसं काही प्रेक्षकांना फार काही कळत नाही. आता मी शंतनू परत तुलाच विचारेन की काश्मीर फाईल्स सारखा पिक्चर आला, मूवी आला, त्याच्यानंतर आता 370 कलम हटवलं गेलं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सफरचंद नाटक आलं, तर कसा तुम्हाला ऑडियन्स कडनं रिस्पॉन्स मिळतोय? खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो, खूप म्हणजे खूप. नाटकाची एंट्री अशी धमाल झाली आहे. करेक्ट. बेसिकली काय माहितीये का, तू आता जसं एक्झाम्पल दिलेस ना, काश्मीर फाईल्स म्हणा किंवा माझा केरला स्टोरी म्हणा किंवा जे सगळे पॉलिटिकली ड्रिव्हन कलाकृती झालेल्या आहेत ना, त्यातलं सगळ्यात मुख्य वेगळे पण हे ना सफरचंदचं की ही पॉलिटिकली ड्रिव्हन नाहीच आहे. म्हणजे कुठल्याच पॉलिटिकल अँगल नाही याला, त्याला सामाजिक अँगल किंवा पॉलिटिकल ज्या घडामोडी घडल्या ना त्या आपण वास्तववादीरित्या दाखवतो आहोत. त्यामुळे हे बरोबर, मग हा कसा चुकला, मग हा कसा बरोबर होता, मग हे कधीच करायला पाहिजे होतं, हा विषय नसून ना हे असं झालंय. हे झाल्यामुळे तिकडचा लोकलाईट कसा भरडला गेला ह्याच्यावर सगळं आहे. म्हणजे प्रत्येक पात्र जे आहे ना, काही पात्र चुकीचे स्टेटमेंट पण देतात, पण ते तसं पात्र आहे की त्याची इन्फॉर्मेशनच तेवढी आहे. बरोबर. त्यामुळे हे लेखिकेला सगळं क्रेडिट द्यायला पाहिजे की तिने ज्या बॅलन्स्ड रीतीनं हे सगळं मांडलंय ना की कुठेही जात नाही ते. म्हणजे जसं तुम्ही आत्ता जे काही एक्झाम्पल दिले त्याच्यात कुठे ना कुठेतरी ना एक काय वन साइडेड गेम होत होता मध्ये, पण इकडे असं अजिबातच नाहीये. इकडे हे आहे असं आहे. आणि बेसिकली जसं आता संजयनी करेक्टली सांगितलं ना की सगळीच पात्र जर चांगली असतील किंवा करेक्टच बोलत असतील तर नाट्य घडणारच नाही किंवा आयुष्यच घडणार नाही, सगळेच चुकायला लागतील. तुमची आयडिओलॉजी वेगळी असते, माझी आयडिओलॉजी वेगळी असते, आपण एकत्र आलो की त्याच्यात काहीतरी बहस होते किंवा त्याच्यात काहीतरी करेक्ट आहे त्यातलं. त्यामुळे तसं आहे. पण ह्याच्यात कुठेही जसं तुम्ही अशा ह्यानी उल्लेख केला की 370चा ह्याच्यात मेजर उल्लेख आहे, पण त्याच्यामुळे लोकांची जेव्हा हे सगळं बघून ते बॅकस्टेज भेटायला येतात ना तेव्हा ते फार म्हणजे काय त्यांना आनंद असतो की यार तुम्ही वाचा तरी फोडलीत, बरोबर, आणि न घाबरता फोडली. तर हे फार महत्वाचं आहे की आतापर्यंत आपल्याला 370 माहितीये, पण ह्या दुसऱ्या पिढीला माहितीये का किंवा त्यांच्यापर्यंत हे नीट पोहोचतंय का, काय झालं होतं, 370 म्हणजे काय तुम्हाला माहिती होतं का. तर हा सगळा विषय जो आहे ना तो आपल्याला, मी जसं आता सुरुवातीला जसं बोललो ना की एंटरटेनमेंट करत असताना ना थोडंसं सामाजिक भान ठेवून आपण लोकांना पण आपण काय प्रचार आणि प्रसार नाही करत, पण तरी सुद्धा काहीतरी एक आपण जिथे जगतो आहोत ना त्याच्या आजूबाजूची जी काही खरीखुरी माहिती आहे ना ती तरी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. या दृष्टिकोनाने रसिक प्रेक्षकांनी हे सगळे जे मुद्दे आहेत ते फार डोक्यावर उचलले. आणि आर्टिकल 370 बद्दल वाचायला खूप आहे आपल्याकडे, पण माझ्यासारखी जी लोक आहेत ज्यांना नुसतं ऐकून किंवा वाचून कळण्यापेक्षा जेव्हा मी ऑडिओ व्हिज्युअली एखादी गोष्ट बघते ना तेव्हा ती मला जास्त कळते, तर त्यामुळे इम्पॅक्ट चांगला होतो, ती व्यवस्थित कळते आणि मनाला भिडतं ते. आता नाटकाच्या बाकी गोष्टींबद्दल बोलू, म्हणजे संगीत सुद्धा छान दिले, समर्पक दिले, ते दिले सचिन जिगर, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. आणि प्रकाश योजना सुद्धा भवतेश व्यास यांनी केलेली आहे, तर त्या दोन्ही आपल्या रंगमंचीय व्यवस्थेबद्दल थोडंसं तुम्ही सांगा. सचिन जिगरकडे जेव्हा पहिल्यांदा मी गेलो गुजरातीसाठी, तर ऍक्च्युली ते खूप सचिन जिगर हे पूर्वी पण गुजराती प्रयोग खूप. बरं, मी तुम्हाला सॉरी इंटरप्ट करतो. आम्ही पण तिघे इतके इंटरेस्टने ऐकतोय ना, कारण प्रणतने आम्हाला कधीच सांगितलं नाही, त्यांच्या मार्फत आम्हाला या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळणार आहेत, त्यामुळे आम्ही पण असे होत नाही. सचिन जिगर हे पूर्वी गुजराती रंगभूमीसाठी हे म्युझिक करायचे आणि संगीत वगैरे लिहायचे, आणि नंतर भरतभाई त्यांना अप्रोच झाले आणि ह्या म्युझिक विषयी आपल्याला सगळ्या ठिकाणीच आवड भेटल्या. या म्युझिकला कोणी नाव न ठेवलं काय, सगळ्याची वेगळी कुठेही लाऊड नाहीये किंवा काहीच नाही,
असं भडक नाहीये ते, म्हणजे अगदी ते नाटकाच्या फ्लो प्रमाणे जात आहे. अगदी बरोबर. जसं आमचा हरमुख सॉन्ग आहे तो पण त्यांनी शोधून आणला, जे काश्मीरचा डान्स वगैरे तो बसवण्याचा, तो सगळं क्रेडिट ते सचिन जिगरनी मध्ये बरोबर बसून आणलं. आणि भोतेश भाई तर हे खूप जुने खिलाडी आहे. म्हणजे नाटक क्षेत्रात त्यांना झाले असतील 30-35 वर्ष तर आरामशीर झाले असतील त्यांना. मग त्यांचा एक्सपिरियन्स नेहमी मॅटर करतो आम्हाला. कारण की जो तुम्ही सूर्यप्रकाश बघा तो असं वाटतो खरंच प्रकाश बघतो जेव्हा शांत झोपेतून उठतो तेव्हा ते सगळं. म्हणजे आमच्या नाटकामध्ये ट्रान्झिशन आहे, त्याच्यामध्ये रात्रीमधनं सकाळ होते. ते ट्रान्झिशन टेक्निकली घडवून आणणं आणि ते पण बिलिव्हेबल करण्याचं ह्यूज टास्क. आणि परत गंमत अशी आहे की आमचे जनरली असं असतं की आर्ट डिरेक्टर आणि जे लाईट डिझायनर असतात हे खूप गट्टीवाली माणसं असतात. आता मला वाटतं संदेश बेंद्रेंचा आणि भोतेश भाईचं ते कोलॅबरेशन होणं इतकं ब्युटिफुल आहे, कारण की दोघं वेगळ्या स्कूलिंगची माणसं आहे. संदेश बेंद्रे हे मराठी आणि गुजराती, तो त्यांच्यात हे खूप डिझायनिंग मध्ये फरक पडतो. पण आणि पण अगेन भोतेश भाई थोडेसे वयाने हे, तर नवीन गोष्टींची नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून आणणं इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क. पण तोही त्यांनी छान सगळीच माणसं एकत्र आली, वेगवेगळ्या एज ग्रुपची. आणि जसं मी म्हणलं ना की सचिन जिगर हे आता हिंदी म्हणजे बॉलिवूड मधलं फार मोठं नाव आहे. आणि त्यांनी मराठीसाठी नाटकासाठी संगीत देणं आणि ते ह्या फ्लेवरचं देणं, की जिकडे मराठीमध्ये मला एक अगदी नमूद करावं असं वाटतंय की रंगभूमीवर ह्या फ्लेवरचं किंवा ह्या इसेन्सचं ह्या आधी काही झालं नव्हतं. म्हणजे मी पहिलेही खूपदा हे सांगितलेलं आहे की काश्मीर विषयक खूप लिहिलं गेले किंवा त्याचे संदर्भ खूप नाटकांमध्ये आहेत, पण व्हिज्युअली पण थिमॅटिकली पण सगळ्याच गोष्टी काश्मीरमध्ये, जसं तुम्ही म्हणालात ना आता की प्रेक्षक म्हणून बघताना तुम्हाला काश्मीरमध्ये असल्यासारखं वाटलं, शिवाजी मंदिरमध्ये नव्हतं. तर ह्या एक्सपिरियन्ससाठी ना हे सगळे लोक फार महत्वाचे आहेत. म्युझिक तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जे पहिले टायटल ट्रॅक वगैरे पण जो केलाय जन्नत और जान बिस्मिल वगैरे, कमाल मारलाय त्यांनी. आणि तो तर जाताना लोक आम्हाला तर किती लोकांनी याचा कॉलर ट्यून द्या, आमच्या सगळ्यांची ती कॉलर ट्यून आहे आणि सगळ्यांची रिंगटोन लोक आम्हाला आवर्जून मागतात. मला मेसेजेस दाखवेन ते तुम्हाला, ते गाणं पाठव ना मला. सोशल मीडियावरती खूप मेसेजेस येतात, प्लीज रिंगटोन पाठवा. आणि भोतेश भाईंचं पण जसं तो म्हणला ना की फारच कमाल. म्हणजे साधारणतः फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की एखाद्या नाटकामध्ये 20 ते 25 लाईट्स वापरत असू आपण, तर ह्या विषयामुळे आणि ह्या सगळ्या टेक्निकमुळे आपण इकडे 40 लाईट्स वापरतो. सो ना ते खेळायला जी मजा येते ना लाईट्सना पण, लाईट्स जे करतात त्यांना पण की अरे हे देऊया हे देऊया हे करूया. बरं याच्यात अशा खूप जागा आहेत ज्याच्यात जम्पकट्स आहेत, ज्याच्यात मॅचकट्स आहेत. हे सगळे करत असताना ब्लॅकआउट नसताना इतक्या वेगवेगळ्या एरियाज डिफाईन करणं हे लाइटिंगचं फार म्हणजे लाइटिंग इज द हिरो देअर. आणि हे दोन्ही म्हणजे दिग्दर्शकांचं पण आहे, दिग्दर्शकाचा पण वादच नाही त्याचा. ब्लॅकआउट नाहीये नाटकात एकही, आणि एवढे सगळे सीन्स नाही म्हटलं तरी आमच्या नाटकात जवळपास एक 12-13 तरी प्रसंग आहेत. हो दोन्ही अंक मिळून. नाटक संपल्यावरती जो ब्लॅकआउट होतो पहिला ब्लॅकआउट, तेव्हा कळतच की आता नाटक संपलं, आपोआप टाळ्या वाजायला. आणि याच्यामध्ये अजून एक आमच्या सगळ्यात ज्यांचं काय म्हणू त्यांना महत्वाचं योगदान ते म्हणजे आमच्या कॉस्ट्युम डिझायनर तारा देसाई. त्यांनी जे कॉस्ट्युम्स डिझाईन केले, मोहम्मद चाचांचे म्हणा, झेलमचे म्हणा किंवा श्यामलाजीचे म्हणा, इव्हन सगळ्यांचे. बरं ह्यात पण विशेष ना जसं संजय म्हणला की आमचे जे कॉस्ट्युम्स आहेत ना ते ऑथेंटिक वाटावेत म्हणून ते ऍक्च्युअली काश्मीरी आणले. म्हणजे फोटो दाखवला इकडे आणि इकडच्या टेलरला सांगितलं की असं करून दे असं नाही. म्हणजे मला आठवतंय रिहर्सलची प्रोसेस सुरू होती तेव्हा आमचे जे प्रोड्युसर आहेत भरतजी, त्यांनी मला ड्रेस मटेरियल दाखवले होते तिथल्या लोकांनी. तिथे जो त्यांचा सप्लायर आहे त्याने पाठवलेले ड्रेस मटेरियल आम्ही रोज बघत होतो, मग त्यातले चूज केले, मग मेजरमेंट्स घेऊन माझे इथल्या टेलरने घेऊन तिथे मेसेज करून पाठवले आणि मग ते तिथून तयार होऊन आलेले आहेत. तर ही प्रोसेस आम्ही पाहिली. सेम माझंही तसंच झालं, कारण ते म्हणजे पठाणी जो आहे ना तो तर आपल्याला इकडे पण मिळू शकतो, पण काश्मीरी जे फॅरन घालतात ना वर ते तर इकडे तुम्हाला मिळणार शक्य आहे. आणि त्याचं कापडही वेगळं असतं. जर तुम्ही ते कापड बदललं ना त्याचा फॉल तसा येणार नाही, त्यामुळे ते तसंच आणावं लागतं. आणि ते आणण्यामुळे ना जास्ती तिची ऑथेंटिसिटी होते ना की अरे हो हे जवळपास आहे, नाही हे तेच आहे असं जे आहे ओळखूच येत नाही. कमाल आहे.
त्यामुळे त्याच्यात काही श्यामलाल जॅकेट पगडी आहे, सुलेमानची पगडी, सगळंच कमाल सगळं. आणि बारीक बारीक गोष्टी सगळीकडेच. म्हणजे मला एक आठवतंय, प्रणतचा किस्सा आहे, तो असा ऐकताना थोडासा कॉमेडी वाटू शकतो, पण आम्ही सगळे ना कहावा पितो बऱ्याचदा. तर एक दिवस प्रणत आला माझ्याकडे, म्हटलं अरे त्याचा रंग टाकूयात का. मी म्हटलं अरे ही लाईट लाईनच्या पलीकडे तो रंग दिसत नाही, तू पाणी जे टाकतो त्याचा रंग दिसत नाही. पण तरी दॅट्स द डेडिकेशन की त्यांनी तरी त्याच्यात तो रंग मिक्स केला की जेणेकरून जो कावाचा रंग तो काव्याचा रंग. आता त्याचं प्रेक्षकांना ते दिसत नाही, पण आम्हाला त्याचा खूप सजेशन आहे ना, हे मी मुद्दाम सांगतेय. आमच्या ज्या फायनान्सर आहेत तर मीनाक्षी सुधीर निंबाळकर, त्यांचं सजेशन आहे. आणि मी हे का सांगते तर इथली प्रत्येक व्यक्ती इतकी घुसलेली असते ना प्रत्येक गोष्टीवर, त्यांना असं आहे की हे करा ते करा. म्हणजे तुम्ही, मी आवर्जून मीनाक्षीचं नाव घेते कारण मी फायनान्सर्सला प्रत्येक प्रयोगाला आलेलं कधीच बघितलेलं नाहीये, कुठल्या सेटवर आलेलं बघितलेलं नाहीये. नुसतं प्रयोगाला येत नाही, ते त्यांचं विशेष कौतुक आहे ना, त्यांचंच नाही सगळ्यांचंच, की मी आता 7व्यांदा हा प्रयोग बघतोय तरी ना ती व्यक्ती ना तो अख्खा प्रयोग बघते. म्हणजे असं नाही की हा मला माहिती आहे मध्ये जरा डोकावून जाईल असं नाही, ते कम्प्लीट वेळ बसतात, कम्प्लीट वेळ ऑडियन्स मध्ये जाऊन बसतात शांतपणे. सगळं आज काय काय झालं, हे झालं, हे झालं, हे छान झालं, हे थोडंसं गणलं, काय जे काय असेल. आणि सगळ्या बाबतीत अमेझिंग, ऑन स्टेज पण बॅकस्टेज पण सगळीकडे त्यांचं असतं, तिथे सांगतात जे गणलं का, आज मागून व्यक्ती गेली का. हे जे सजेशन होतं की त्यात रंग घालूयात, हे मीनाक्षीचं होतं. असे छोटे छोटे सजेशन सगळे देतात आणि इतकं म्हणजे लक्ष देऊन बघतात ना, सगळ्यांनी रंग भरलेत ना. पण एवढं बारीक, एवढं डिटेलिंग नाटकामध्ये खूप छोट्या, म्हणजे चूल आहे, चुलीतनं येणारा दूर असतो, वर ते आपलं चिमणी आहे, कॅम्प फायर वगैरे तर खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला एक गंमत माहितीये का की त्या कावाची जी किटली असते ना, ती पण आम्ही उघडून दाखवतो की त्यातनं गरम माहिती ह्याच्यावर ठेवलेली असते विस्तवावर, म्हणून त्याच्यातनं धूर येतोय इथपर्यंत ते डिटेलिंग. म्हटलं बॅकस्टेज की आफ्टर इंटरव्ह्यू विचारूया शेगडी म्हणजे कशी पेटवत होते काय तुम्ही येऊन बघा. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी. आमचे इव्हन सफरचंद ओरिजिनल, आम्ही जे बिर्याणी खातो आम्ही खातो, तुम्हाला दिसतं सफरचंद ओरिजिनल, सगळं आमचं खूप डिटेलिंग फार भारी, म्हणजे निर्माते, दिग्दर्शक आणि आमची टेक्निक. नक्कीच. पण मागाचा मुद्दा राहिला, म्हणजे शोले जसं आपण 25 वेळा बघितला, 50 वेळा बघितला, 100दा बघितला, तसं ते सफरचंद दर प्रयोगाला ते वेगळं वेगळं आपल्या हाती लागतं असं नाटक आहे. आणि मागाचा मुद्दा जो राहिला तो म्हणजे मेकअप दादांचा सुद्धा आपण उल्लेख करायला हवा, कारण तुला ओळखूच शकत नाही की हा शंतनू म्हणजे मी अगदी चालता बोलता म्हणजे दूरदर्शन पासून तुला बघत आले आणि मी तुला ओळखू शकले नाही, म्हणजे खरंच म्हणजे एक मुसलमान वयोवृद्ध कॅरेक्टर करणं ह्याच्यात रंगभूषेचा पण खूप मोठा हात आहे. आणि रंगभूषाकार आमचे राजेश परब त्यांनी फार सुंदर ते केलंय. आणि परत त्याच्यातही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डिझाईन केल्या आहेत की थिएटर जरी असलं तरी सुद्धा तो म्हातारा आहे, त्यामुळे त्याची दाढी पांढरी आहे, ते स्टेजवर जाण्या अगोदर माझ्या भुवयांपासून सगळं जे जे काही आहे एवढ्या छोट्या छोट्या बारकाव्यांचं ते हे करतात. किंवा नमाजी असते, मुस्लिम लोकांना जे जे नमाज पडतात त्यांना ती नमाजी करेक्ट करणं, किंवा अनेक मुसलमान लोक हे घालतात, सुरमा घालतात, ते घालणं, हे सगळ्यांनी ना इतका त्याचा तो इम्पॅक्ट येतो ना. आणि आत्ता बरं झालं तो याचा उल्लेख केलास. मी आत्ता ह्या ओघाओघाने हे सांगू इच्छितोय की आत्ता ज्यांची ज्यांची नावं आपण आत्ता घेतली आणि ज्यांच्या कामाविषयी बोललो त्यांना सगळ्यांना अवॉर्ड आहेत. तर त्यामुळे सफरचंद या नाटकाला अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाचे जे व्यावसायिक मराठी नाटकाचे जे पुरस्कार होतात त्याच्यात सर्वाधिक म्हणजे 8 पुरस्कार आहेत. त्यातलं पहिलं प्रथम पारितोषिक नाटकाचं बेस्ट नाटक, दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना आणि अभिनय, 8 नाटकं मिळालेली आहेत. आणि असं खूप वर्षांनंतर झालंय. सुपर. आणि लेट्स नॉट फॉरगेट मुग्धा गोडबोलेंनी रूपांतर केलं आणि खूपच कमाल केलं आणि तिने खूप बॅलन्स केले, एकदम व्यवस्थित बॅलन्स केले ते आणि छान लिहिलं. म्हणजे आमच्या तोंडी ती वाक्य येतात तेव्हा आम्हाला पण खूप छान वाटतं. इव्हन कल्चरलचा एसेन्स पण असतो लिखाणात, जसा स्नेहा देसाईंचा आहे तो मुग्धा गोडबोलेंनी मराठीकरण करताना त्याचं
एकतर हे सगळं काश्मीरचं, त्यात ते गुजराती आणि मराठी करणं हे कठीण, त्यात ते गुजरातीतनं त्यात गंमत अशी जसं एक्झॅक्टली म्हटलं, एक तर नाटक काश्मीरचं, त्यात हे आधी लिहिलं गेलं होतं गुजराती, त्या नाटकामध्ये आहे हिंदी परत, त्याच्यात आपण आता मराठी ऑडियन्ससाठी करतोय, त्यामुळे ना त्याच्यावर इतका त्याचा म्हणजे भाषेच्या अनुषंगाने विचार झालेला आहे. आणि मुग्धानी पण कुठेही खटकत नाही की हे दिसतायत काश्मीरी आणि बोलतायत मराठी, आणि असं म्हणजे मला वाटलं होतं पर्सनली सुरुवातीला की हे कसं वाटेल ऐकताना, लोक एक्सेप्ट करतील का, काहीतरी विचित्र वाटेल का हे, असं मला खूप जेन्युनली वाटलं होतं. पण अजिबातच कुठेही काही खटकत नाही, कारण नाटक सुरू झाल्यानंतर ज्या नोटला ते सुरू होतं ना, तुम्ही इतके घुसता त्याच्यामध्ये, तुम्हाला काहीच खटकत नाही. आणि सगळ्या नाटकांची जशी परंपरा आहे, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे शेवटी लागायचं, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसं आता इथे डॉक्टर शंतनू मोघे, सॉरी डॉक्टर आणि शंतनू मोघे असं नाटकाच्या शेवटी दिसतं आपल्याला. तो कसा फील आहे तुझ्या आवाजामुळे, तो भारदस्त वाटतो, कमाल आहे. पण नाही, हे ह्याचं ना फक्त क्रेडिट केवळ आणि केवळ आमच्या निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं आहे. म्हणजे हे कुठेही काहीही ठरवून केलं गेलेली गोष्ट नव्हती. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना की मी त्याच म्हणजे माझे वडील पण त्या इंडस्ट्रीमधले होते आणि त्यांनी हे सगळं अनुभवलंय स्वतःच, तर आत्ता हे केवळ आणि केवळ मी अगदी प्रांजळपणे सांगतो, हे नशिबानी माझ्या पुढे आणि आलेलं आहे. ते आणीची खरी अजून किंमत आपण आपली करून घेण्यासाठी खूप वेळ आहे, आणि त्याच्यावर माझा प्रवास सुरू आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, पण ती जी स्टेज यायला पाहिजे ती तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच येईल लवकरच. नक्कीच. आणि तुम्ही आज सगळे इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. अजून काही सांगायचं राहिलं आव्हान वगैरे काय करायचं, काही गरज नाही आव्हानाची, येतातच आहे. असं वाटतं की थोडस मला वाईट वाटतं की युथ तेवढा येत नाहीये नाटक बघायला, कारण आम्ही सुद्धा त्याच जनरेशनचे आहोत आणि आम्ही काम करतोय म्हणून सांगत नाही, पण ओटीटी मी पण बघते, रोज बघते, मी रोज एक तरी फिल्म बघते किंवा वेबसिरीज मी डेली बेसिसवर 1-2 एपिसोड तर बघतेच. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्या तोडीस तोड किंवा त्याच्याही पेक्षा बेटर अनुभव तुम्हाला मिळेल, तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स जिवंतपणा ते अनुभव. म्हणजे याची गंमत मला जेवढं माहितीये की यंग जनरेशन किंवा जे आम्ही सगळे यंगच होत, पण ह्या जनरेशनची माणसं आहेत ती सगळी नाटक बघायला येत नाही, की बहुतेकांना ना तो जुनाट प्रकार वाटतो नाटक म्हणजे. किंवा आता जर तुम्ही नेटफ्लिक्सवर जाता आणि तिकडचं कॉन्टेंट कन्झ्युम करणारी माणसं हे येऊन का बघतील, तर मी काय अशॉरली सांगू शकतो, तुम्हाला अशॉरन्स देऊ शकतो की हे नाटक जेन्युअली तसे इन टर्म्स ऑफ एक्झिक्युशन तर आहेच आहे, की नाटक का बघावं, तर त्याची जी काही 10 कारणं असतील त्यातली 8 कारणं तुम्हाला या नाटकात जरूर अनुभवायला मिळतील. हे नाटक तरुण आहे, त्याचं एक्झिक्युशन खूप तरुण आहे, त्याचे टेक्निकल टीम किंवा एक्झिक्यूट करणारी माणसं शरीराने काही तरुण आहेत, काही मनाने तरुण आहेत, तुम्ही मागवणारे ओळखत नाही म्हणून, पण ते तारुण्य खरंच नाटकामध्ये आहे. आणि आम्ही आमचं नाटक आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण आता जसं आपल्या नीता मुकेश अंबानींचं जे तिथे ज्या प्रकारचं ब्रॉडवे नाटक आता सादर होत आहेत ना, त्याचं मी म्हणेन मराठीकरण आपल्या रंगमंचावर तुम्हाला अनुभवायला मिळतं. म्हणजे याचं नेहमी उदाहरण दिलं जातं की ब्रॉडवेला आम्ही गेलो होतो तेव्हा एक बोट धडकली होती आणि अख्खं ते बोट तुटण्याचा सीन वगैरे त्यांनी दाखवला. मी म्हणतो तसं तुम्हाला इथे एक सफरचंदाचं झाड आहे, त्या झाडावर चढणारा माणूस दिसतो तुम्हाला. ही हा अनुभव तुम्हाला याच्या आधी नाही मिळाला कुठल्या रंगमंचावर. हे जे लोक तरुण मुलांना आवडू शकेल ना ते आहे. त्याशिवाय मला जसं माहितीये की दादाचे खूप तरुण, तो खूप फॅन आहेतच, पण तरुण मुलं पण त्याची एवढी फॅन आहेत जे छत्रपती शिवरायांची भूमिका केली होती दादाने. आणि त्यात माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, आणि तुम्ही आता एका चित्रपटाचा पोस्टर सुद्धा बघितला राव रंभाचा, तर त्याच्यामध्ये इतके देखणे महाराज आणि मला बरं झालं तू बोलला, आम्ही बोलला असतं तर प्रियाने महाराज कसे असतील याच्या प्रतिमेच्या जवळपास जाणारे महाराज दादाने साकारले, आणि त्याचे इतके फॅन फॉलोइंग तसं आहे, फॉलोअर्स आहेत. तर त्या सगळ्यांना माझं आवाहन आहे की
तुमच्या अशा आवडत्या नटाला तुम्ही मी म्हणेन 5 फुटाच्या 10 फुटाच्या अंतरावर परफॉर्म करताना बघणार आहात आणि वेगळं पात्र तुम्हाला बिलीव्हच होणार नाही की अरे आम्ही या पात्राला असं बघितलं. किंवा मी म्हणेन की शर्मिलाचं खूप घराघरात फॅन फॉलोअर्स आहेत, तिला बऱ्याच सिरियलच्या भूमिकांमुळे लोक ओळखतात. या अशा मुलीला तुम्ही एवढ्या जवळून अनुभवणार आहात, तुमच्यात काहीच मध्ये कुठला पडदा नसणार आहे. तुम्हाला प्रयोगाने तुम्ही जाऊन त्यांना टच करून तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेट किंवा तुमच्या भावना व्यक्त करू शकणार आहे. तर यासाठी माझं म्हणणं आहे की तरुण पिढीने नक्की नाटक बघायला हवं. नाटक आणि मी आजच्या पिढीसाठी जरा एक ब्लंटली एक गोष्ट बोलणार आहे, सॉरी थोडंसं रूढ वाटेल, पण थिएटर ही सगळ्यात सुपिरियर मीडियम आहे. बऱ्याच, मी कोणाचं नाव नाही घेणार, पण माहिती आपल्या सगळ्यांना, बऱ्याच फिल्म करणाऱ्या लोकांनी थिएटर करून बघितलंय, तो प्रयत्न केलाय, पण खूप लोक म्हणजे परत आली नाही तिकडे, कारण किंवा त्यांना करता नाही आलं. थिएटर करणं इज अ आय थिंक व्हेरी स्किलफुल जॉब, जे सगळ्यांनाच नाही जमत आणि ज्यांना जमतंय आय थिंक मेहनत पण आहे लोकांची आणि ऑब्व्हियसली ते टॅलेंट पण आहे. तर युथला मला सांगायचंय की तुम्ही, मी पण बघते OTT असेल किंवा टेलिव्हिजन असेल, पण थिएटर हे खूप सगळ्यात सुपिरियर मीडियम आहे. इथे रिटेक्स नाहीये, तुम्हाला लाईव्ह सगळं बघता येतं, त्यामुळे तुम्ही एकदम द बेस्ट ऑफ द लॉट बघणार आहात स्टेजवर. तर त्याच्यासाठी म्हणून यू शुड कम. आणि सॉरी इट्स अ लिटल ब्लंट, बट इट इज द मोस्ट सुपिरियर मीडियम. आणि आम्ही पण आमच्या ह्याच्यात प्रमोशन्स मध्ये हे वापरलेलं आहे की OTT आणि लाईव्ह परफॉर्मन्स हॅशटॅग फरक आहे, त्यामुळे ते अगदी खरं आहे, परफेक्ट आहे. आणि पुन्हा एकदा परत हेच जाता एकदा परत एक्स्ट्रा सांगू इच्छितोय की आता जसं आपण अवॉर्ड्सचा विषय म्हणालो, तसं हे असं फार क्वचित वेळा होतं की एखाद्या नाटकाला सगळ्या समीक्षकांनी उत्तम लिहिलंय, सगळ्याच परीक्षकांनी अवॉर्ड्सची बरसात करवली, सगळे जे मायबाप रसिक प्रेक्षक येत आहेत ते आवर्जून कितीही गर्दी असली 11:30 जरी प्रयोग संपला रात्री तरी ते थांबलेले असतात आम्हाला भेटायला, फक्त ही पावती देण्यासाठी की क्या बात है, मजा आहे, कुछ अलग देख के जा रहे हैं घर. तर हे सगळे इतक्या ज्या जमेच्या बाजू आहेत ना, ह्या लक्षात घेता डेफिनेटली ह्या नाटकाला ह्याच नाही, ओव्हरऑल मराठी रंगभूमीवर जे जे काही चाललंय हे आवर्जून युथनी जसं ही म्हणाली तसं बघायलाच पाहिजे, बिकॉज इट इज डेफिनेटली गॉना बी एन एनरिचिंग एक्सपिरियन्स. नक्कीच. आणि मी तर म्हणेन ह्याच कॉलेजपासून आपण सुरू करूया. आपल्या कला रंगाचा प्लॅटफॉर्म आहे, तर त्या प्लॅटफॉर्मच्या अनुषंगाने आपण इथे सफरचंदाचा प्रयोग नक्कीच ठेवूया. परत सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, आता हे दोघं नव्हते, तिघं नव्हते म्हणून मी सांगतोय. आता मी जेव्हा इकडे आलो कॉलेजमध्ये थोडा लवकर पोहोचलो होतो तेव्हा मी मॅमना मी मित्र म्हणून कव्हर अप करत होतो. तर प्रिन्सिपल मॅम जे आहेत लेले मॅम म्हणून, तर त्यांना भेटलो म्हणलं अच्छा आज काय कुठल्या विषयावर चर्चा आहे वगैरे, तर त्यांनी सांगितलं की सफरचंद नावाचं. म्हणून हो मी बघितलंय ते. म्हणलं अरे काश्मीरवालं ना, म्हणलं हो. त्याने मला विचारलं तुम्ही होतात त्यात, केले त्याच्यात. मोहम्मद चाचाच्या घरात आहे, एक्झॅक्टली मोहम्मद चाचाच्या घरात जे नाटक घडतं ना तोच मी. म्हणलं ओळखता येत नाही पटकन. ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आणि बद्दल एक बोलायचंय, तो इतका क्यूट मोहम्मद चाचा प्ले करतो ना की असं वाटतं की ह्या माणसाबरोबर आपल्याला या घरात राहायचं आहे. आणि घर पण किती गोड आहे. मगाशी सांगायचं राहून गेलं माझं, आता शेवट यावर करतोय राहून गेलं. खूप महत्वाचं आहे की ना ह्या सगळ्या झगमगाटात ना कलाकारांचा परफॉर्मन्स दबून जाणं ह्याची खूप शक्यता आहे. पण आमच्या नाटकाच्या बाबतीत ते होत नाही, कारण की आमच्या नाटकातल्या बहुतेक सगळ्या प्रमुख भूमिका करणाऱ्या कलाकारांना नामांकन तर निदान नामांकन मिळाली आणि बहुतेक सगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. आणि हे झालं माझं म्हणजे परीक्षक नाही ठरवत या गोष्टी, म्हणजे एखादं नाटक स्पर्धांमध्ये त्याला बक्षीस नाही मिळालं पण त्याचे लाखो हजारो प्रयोग होते. तर तसं तो एक मुद्दा बाजूला ठेवला. तरी मी खूप कालावधीनंतर अभिनय करतोय, तर मी अभिनय करताना पण मला हे जाणवतं ना की तुम्हाला काही कलाकारांसोबत सीन करताना खूप मजा येते, काही गोष्टी करताना तुमचं बॉन्डिंग असतं, ट्युनिंग असतं आणि तुम्हाला दिसतं की अरे हा व्यक्ती किती टोकाटोकाच्या भूमिका किती सहजपणे करू शकतो. तर मी स्पेशली मोहम्मद चाचांच्या म्हणजे शंतनूच्या बाबतीत ते म्हणेन की सुरुवातीपासूनच मला अजूनही आठवते की आता काल परवाच्या प्रयोगानंतर पण आमचं डिस्कशन झालं. दादा मला म्हणाला ऐक ना तू जरा त्रास कमी कर ना, तो थोडंसं आपण असं करूयात ना. म्हणते की डेडिकेशन असणं, आता प्रयोग सुरू आहेत, लोकांना आवडत आहे तसंही करू शकतो आपण, पण तसं नाटकात होत नाही. बरं आम्ही पण माझे आणि शर्मिलाचं डिस्कशन होतं
तर मग शंतनू दादा झाला किंवा शर्मिला झाली किंवा इव्हन बाकीचे झालेच, पण ही जी काही 4 प्रमुख पात्र आहेत त्यातल्या 3 पात्रांचं मी सांगू शकतो, कारण की मी तेव्हा प्रेक्षक पण असतो काही क्षणासाठी. तर मला पण कधी कधी नवल वाटतं की अरे ही प्रत्येक वेळेस एवढ्या इंटेन्सिटीने हा कसा बरं रडत असेल, किंवा ह्याला कसं वाटेल, किंवा ही जेव्हा भांडते आणि नंतर ती हळवी होते हे ट्रान्झिशनला कसं जमत असेल. या सगळ्या गोष्टी बघताना इतकं छान वाटतं. आणि ह्यांना आणि बॅकस्टेज टीमना, आमची जी टीम आहे यांना ऍक्च्युली माझं हॅट्स ऑफ आहे ॲज अ टीम मेंबर म्हणून, की तुम्ही ते तितकं बिलिव्हेबल आणि लोकांना आवडनेबल नाटक करता. आणि शंतनुदा, तू, शर्मिला आणि प्रमोद दादा आणि यांना सगळे पण कसं आहे, आपण काम करताना तसं प्रेक्षक म्हणून नाही बोलता, की बऱ्याचदा असं होतं की हा परफॉर्म करत असतो ना तेव्हा मी बसून बघत असतो, तर मी प्रत्येक वेळेस वेगळं नवीन बघतो आणि मला असं कधी वाटत नाही की अरे आज काहीतरी बोरच केलं दादाने. आणि तसं मला वाटलं तर मी बोलतो पण नाही, पण मला अजून इतक्या आता 60 प्रयोग होतील आमचे, पण मला कधीच नाही वाटलं. किंवा मला असं वाटतं इथं आता शर्मिलाचं मला आठवतं की तिचा एक मोनोलॉग आहे, मी तिला सांगतो की दर 5 प्रयोगांचा त्याच्यात एक्सपेरिमेंट करते की आज मी असं वेगळं घेऊन बघितला. की आता जो रिसेंटचा मोनोलॉग झाला त्याच्यामध्ये, आता तुम्हाला नाही करणार रेफरन्स, पण ते सिंहाच्या पिल्लू नंतरचा पॉज वाढलाय आता आधीपेक्षा, हे मी नोटीस केलं. नाही, नॉट इन अ बॅड वे, विसरली असेल केलेलं वर्किंग आहे की त्या मधल्या काळात ती त्या पॉज मध्ये एक्झिक्यूट करते काहीतरी तिचं दिसतं. सो ह्या गोष्टी मला बघून छान वाटतात. किंवा इव्हन मी म्हणतोय रुपेशचं, तो एवढी छोटी भूमिका करतोय पण त्याचा डायलेक्ट ऍक्च्युअली आहे धुळ्याकडचा, तो तिकडचा आहे, पण इथे आल्यानंतर त्याने तो जो सुधारलाय, इमोशन्स, दादाच्या वाक्यांमध्ये त्याचे ऍडलिप घेणं, या छोट्या छोट्या गोष्टी. आणि हे सगळं मी म्हणेन तिघांच्या वतीने की हे खरं दादाकडून मला तरी इन्स्पिरेशन मिळतं. दॅट इज सो नाईस ऑफ यू. पण नाही, संजय पण ना तितकाच कमाल को ऍक्टर आहे, म्हणजे ऍज अ को ऍक्टर आपल्याला. पण ह्याच्यामध्ये कसं होतं ना, मी हे खूप बघितलंय की सुरुवातीच्या काळामध्ये ना असं व्हायचं की आम्ही सगळे चाचपडत होतो, तेव्हा मी दादाला म्हणायचो की दादा थोडंसं ना अजून तुझं व्हायला हवं, किंवा मला ही हिंमत येणं ना की हा सिनियर ऍक्टर आहे, एक्सपिरियन्स ऍक्टर, आणि मला येऊन बोलावं असं वाटणं की दादा थोडंसं ना, काही लोकांचं असं वाटतं की 19-20 होत आहे, आणि त्याने ते मनावर घेऊन त्या गोष्टींवर विचार करून आणि फक्त वर्कआउट करून सोडा, ते नाणं खणखणीत वाजवणं, जे तुम्ही म्हणता ना की, आणि शंतनू मोघे ते जस्टिफाय करणं. आता आपण पुण्याला मी कुठेतरी चाललो होतो आणि आपलं फोनवर बोलणं झालं, हे मला सांगावं वाटणं, हे इन्स्पायर करतं तुम्हाला. टीमला सुद्धा एकदम रिलॅक्स करतो की हा ज्युनियर आहे असं आपला ऍटिट्यूड वगैरे. आणि त्याचं कारण की तो ना मुख्य कलाकार आहे, नाटकाची मुख्य भूमिका साकारतो, तो जशी वाईब नाटकात पास करणार ना ती सगळ्या टीम मध्ये पास होते, आणि ती आमच्यामध्ये रिफ्लेक्ट होते, म्हणून आमची कामं पण छान होतात. आणि ह्या सगळ्याचं सेंटर नाटक हे नटाचं माध्यम आहे. एकदा तो स्टेजवर गेले की तुम्ही किती मोठे दिग्दर्शक असा काही असं काही नाही करू शकत. हे मी शांतनुला सेटवर आला सगळ्यांशी भेटतो, बॅक स्टेज असले, सेटिंग वाले असले. आमची टीम तर खरंच खूप मोठी आहे, 40 ते 40 आहे. दादा येऊन सगळ्यांशी भेटूनच मग आपलं मेकअप रूम मध्ये जाऊन. आणि दादाचं डेडिकेशन म्हणजे हँड्स ऑफ आहे त्याला. दादाचं आता रिसेंटली तुम्हाला माहिती आहे दादांचा अपघात झालेला, आणि नुकतंच आमचा प्रयोग लागलेला, तर तो कॅन्सल नव्हता करू शकत. दादा बोलला ठीक आहे मी करतो. आणि दादांनी जो तो प्रयोग केला, असं वाटलंच ना की दादा इंजर्ड आहे काय, आणि लोकांनी म्हणजे स्टँडिंग हातावर वॉकर घेऊन, आणि काही लोक नंतर असे भेटले की तुम्ही वॉकर घेऊनच करा. आणि सगळ्यांचे डेडिकेशन. आपलं GR मध्ये तर संजय 10 दिवस आजारी होता, खोकत, पण ते डेडिकेशन सगळ्या कलाकारांचं डेडिकेशन. शर्मिला पण एकदा आजारी आणि सतत वर्किंग असतो. शर्मिलाचं डेडिकेशन म्हणजे पण छान, तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहो एकमेकांवर, आणि ते दिवसेंदिवस वृद्धिंगत हो, आणि आमच्या प्रेक्षकांचं तुमच्यावर जे प्रेम आहे ते देखील वृद्धिंगत हो, अशीच मी सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि शंतनू मोघे, शर्मिला राजाराम शिंदे, प्रणत भोसले आणि संजय जामखंडी, आज सगळे तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात, त्यासाठी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण सफरचंद या नाटकाच्या टीम सोबत गप्पा केल्या. आता नवीन टीम सोबत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि सफरचंद हे नाटक थिएटर्स मध्ये येऊन बघायला नाट्यगृहात. थँक्यू. कधी आचार्य
90